नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। आजही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज आहे। कोणत्या परिसरात अवकाळी पावसाचा अंदाज आहे पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यात हा पाऊस होतोय। दरम्यान काही भागात गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले होते। दरम्यान आज देखील विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हा पाऊस वर्धा, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर इथे होणार आहे। तर पुढील काही दिवस राज्यातील वातावरण कोरडे राहणार असून उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीत थोडी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या आसपास दोन सिस्टीम्स आहेत। मध्य छत्तीसगडवर हवेच्या वरील स्तरात एक चक्रीय स्थिती आहे। या चक्रीय स्थितीपासून उत्तर कर्नाटक पर्यंत एक द्रोणिका रेषा आहे। यामुळे विदर्भामध्ये आज तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। पुढील 5 ते 6 दिवस राज्यात हवामान मुख्यतः कोरडे राहण्याची शक्यता आहे। पुढील 5 ते 6 दिवस कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नाही। पुणे आणि परिसरात आज आकाश मुख्यतः निरभ्र राहून वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। पुढील 24 तास हलके धुके पडण्याची शक्यता आहे। उद्या व परवा आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे। 18 तारखेनंतर आकाश मुख्यतः निरभ्र राहून वेळोवेळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। 17 तारखेनंतर किमान तापमानात किरकोळ वाढ होण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा।